बोगस उपसूचना देऊन तब्बल 52 कोटी रुपयांची बिले परस्पर संबंधित ठेकेदारांना एका दिवसात देण्यामागचा प्लॅन कोणी आखला? नगरसेवकांना सह्या द्या म्हणून कोणी फोन केले? वाढ आणि घट करण्याच्या प्रस्तावावर स्थायी समितीतील 2 महिला सदस्यांची निवड कोणी केली? ठेकेदारांना कोणत्या अधिकाऱ्याचा व राजकीय वरदहस्ताचा पाठिंबा होता? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आता चौकशी समितीने अर्थात महापालिका आयुक्तांनी जनतेला देण्याची मागणी होऊ लागली आहे. काल 9 एप्रिल रोजी आयुक्त डॉक्टर सूर्यवंशी यांनी या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी होण्यासाठी समिती नेमली असून 7 दिवसांच्या आत समितीने आपला अहवाल सादर करण्याची अट घालण्यात आली आहे. चौकशी समिती नेमत असल्याचा जो आदेश आयुक्तांनी काढला आहे त्यामध्ये स्पष्टपणे सदर बाब वित्तीय शिस्त व अधिकृत मंजुरी संदर्भातील तरतुदींचे खुलेआम उल्लंघन केल्याचं प्रथमदर्शनी आढळून येत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे ही बोगसगिरी कम दरोडा घातलाच गेला असल्याचं स्पष्ट होत आहे. या प्रकरणाच्या अनुषंगाने अनेक गुंतागुंतीचे प्रश्न व शंका निर्माण झाल्या असून रखवालदाराने चोरी करण्यासारखा हा प्रकार घडला आहे. जर ठेकेदारांनी कामे केलीच होती तर त्याचे बिल त्यांना आज ना उद्या मिळणारच होते. रितसर उपसूचना सादर करून किंवा संबंधित विभागाकडे तरतूद नसल्यास वर्गीकरणाच्या माध्यमातून त्यांच्या बिलांचा प्रश्न सोडवता आला असता. परंतु 4 वर्षाच्या प्रशासकीय राजवटीत हम करे सो कायदा असा जो बेशिस्तपणाचा कहर व मस्तवालपणा अधिकाऱ्यांमध्ये आला होता तो लोकप्रतिनिधींचे आता राज्य येऊनही गेला नसल्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे प्रकरण आहे. समजा उद्या प्रवीण जैन दोषी आढळले तर कोण त्यांना फाशी देणार नाही किंवा त्यांची नार्को टेस्टही होणार नाही. पण जैन यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ज्या कोणी राजकीय मास्टरमाइंडने हे घडवून आणलंय त्याला कोणती शिक्षा होणार? त्याचे नाव समोर येणार का? हा मुख्य प्रश्न आहे. स्थायी समिती अध्यक्ष बारणे यांच्याशी आज आमच्या चॅनेलने चर्चा केली असता ते म्हणाले की समजा राजकीय दबाव होता तर अधिकाऱ्यांना चूक की बरोबर कळतंच की, अधिकाऱ्यांनी पाप करण्यास नकार का दिला नाही? असा उलटा सवाल त्यांनीच आम्हाला केला. एकूणच हे प्रकरण म्हणजे पक्षांतर्गत राजकीय कुरघोडीचं राजकारण म्हणावं लागेल. तब्बल 9 वर्षानंतर पालिका निवडणुका झाल्यानं पैसे खाण्याचा आटलेला झरा, भोसरी आणि चिंचवडमधील शीतयुद्ध, मी मोठा की तू मोठा हा 3 महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आलेला अहंकार भाव आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चेअरमन बारणे यांना बायपास करूनही बिले काढता येतात ही बळावलेली प्रवृत्ती भाजपमध्ये हे भविष्यात फार मोठी सुनामी ठरणार असल्याचं संकेत देत आहे. आयुक्तांच्या चौकशी समितीने सह्या करणारे नगरसेवक, बिले निघालेले ठेकेदार आणि प्रवीण जैन यांचेही जबाब घेतले तरच हा मास्टर माइंड सापडणार आहे. अन्यथा झालं गेलं गंगेला मिळालं म्हणून फार तर जैन यांची हकालपट्टी होईल. पण भ्रष्टाचाराची चटक लागलेला भस्मासूर यापुढेही आपलं सावज शोधतच राहणार आहे. त्याचं काय? आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.